हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज आम्ही चाललो आहोत कळवणला. कारणही तसं विशेष आहे. तेच बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. आणि एक छान सुंदर मस्त अशी कमेंट करा, म्हणजे मी अजून छान छान मस्त असे कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मी शिवमचे बाबा, माझी आई आणि शिवम असं कळवणला जाण्यासाठी निघालो होतो. कळवणला जाण्याचं कारणही तसंच होतं. मम्मीची तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे मग तिला सलाईन लावण्यासाठी आम्ही कळवणला गेलेलो होतो. खरं तर मुली म्हणजे आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त मुलांचीच आहे असं काही नसतं. आईवडील जितका मुलीला जीव लावतात ना, ते बघता आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींचीच असावी असं वाटतं. कारण मुली लग्न करून बाहेर गेल्या की आईवडील जास्तीत जास्त काळजी फक्त मुलींचीच करत राहतात. ती कशी असेल, काय नाही. तर मुलींचंही काहीतरी कर्तव्य असतं की आईवडिलांकडे थोडंफार तरी लक्ष देणं. माझ्याकडनं फार काही होत नाही, पण जेव्हाही मी आले त्यावेळेस जर काही प्रॉब्लेम असेल तर तेवढ्या वेळेत तरी मी मॅनेज करते काही गोष्टी. तर असंच आईला तब्येत बरी नव्हती, म्हटलं जाण्याआधी मग तिला एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि सलाईन वगैरे लावली. डॉक्टर म्हटलं की सलाईन लावायला लागेल कारण विकनेस होता खूप, त्यामुळं मग सलाईन वगैरे लावून घेतली. आणि त्यानंतर कळवणला आणि थोडंसं काम होतं, ते करण्यासाठी पण जायचं होतं आम्हाला. तर बघू शकताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा कळवण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठा पुतळा आहे. त्यानंतर मग आम्ही थोडंसं शॉपिंगसाठी निघालो. तर ह्या गल्ल्या वगैरे ह्या सगळ्या माझ्या खूप ओळखीच्या आहेत, कारण बऱ्याचदा लहान असताना शॉपिंगसाठी आम्ही इथेच जायचो. तालुक्याचं ठिकाण आहे, जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला जर काही शॉपिंग असेल, कुठे जायचं असेल, काही घ्यायचं असेल तर आम्ही कळवण या ठिकाणीच जातो. तर कळवणमधील छोट्या मोठ्या गल्ल्या बऱ्यापैकी मला माहिती आहे, जिथे जिथे मी गेलेली आहे तिथे. तर साडी वगैरे घेण्यासाठी जायचं होतं. तर बघू शकता, इथे आधी एवढं काही नव्हतं, पण आता बऱ्यापैकी गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यानंतर मी माझी मैत्रीण धनश्रीच्या घरी गेलेले, तर तिथे व्हिडिओ शूट घ्यायचं मी विसरले. त्यामुळे मग येताना मी छत्री तिथे विसरले होते. अगदी छोटासा व्हिडिओ घेतला तिच्या इथला. खरंच काही मैत्रिणी, काही गोष्टी, काही नाती खूप महत्त्वाची असतात आपल्यासाठी. तसंच धनश्रीला मी 1-2 वर्षापूर्वी भेटले. खरंच खूप छान आहे, गोड आहे, मस्त आहे. आणि तिची मुलगी पण तशीच आहे, मस्त गोड. तर मावशी आमचा व्हिडिओ यूट्यूबमध्ये येऊ दे हां, असं मला ती आवर्जून सांगत होती. तर त्यामुळे मग मी तिचा व्हिडिओ घेतला, शूट केला छान आणि ब्लॉगमध्ये टाकते आहे. त्यामुळे सगळ्यांनी मस्त छान छान तिच्याबद्दल कमेंट करा. त्यानंतर मग येताना प्राजक्ताची फुलं दिसली, मला अत्यंत प्रिय असलेली प्राजक्ताची फुलं. तर आत्ता प्राजक्ताच्या फुलांचा सीझन आहे, त्यामुळे जिकडे बघाल तिकडे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर मग मी माझ्या काकूच्या घरी गेले. काकूच्या घरी चहा वगैरे झाला. त्यानंतर मग कळवणचा बाजार होता त्या दिवशी, बुधवारी कळवणचा बाजार असतो. तर तिथे बाजार बघण्यासाठी आलेलो. मी ह्या बाजारात बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींसाठी आलेली आहे. बघू शकता, भरपूर मोठा बाजार आहे, कारण तालुक्याच्या ठिकाणचा बाजार असतो. खूप मोठी गर्दी, खूप मोठा बाजार भरतो. नदीकाठी हा बाजार भरतो, भरपूर गर्दी असते. तर पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मोठाची पक्की पाहिजे. काय दिली 15 रुपये, 20 रुपये 2 देतो का? हां 20ला 2 भाजी काय नेणार एवढी? शिवमचे बाबा गाडी लावून आले वाटते. कुठं
तिकडे का नको जाऊ दे मग. पाणी पावसाचं जावाय का पुढे आले नाही तर अर्धा किलो. जाऊ दे आहे मा- बोला कोथिंबीर हा ना मम्मी येते तर काय घेऊ राहील 20 रुपये पावशेर. काय हां 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 कोणी आहे का तिकडं काकांना भाऊ राहतो काकांना माळून घेत राहतो काकांना माळून सारं हॉटेल कुणी आहे का तिथे? हा ते पहिले होते हा का तुम्ही होते का पहिले? गोश्री काका हा हा विचारलं का? इथं होती ना. हा अहो ते भुकलं ना आल्या आल्या. नको नको शिवम. हा घे मला जवळ म्हणून राहिला ते आता. आता लाडात आला गुलाबाची मोगऱ्याची किती फुलं आले. ओवी व्हिडिओ टाका हा ओवी ए ओवी 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 चालते का गावाला चालते ओवी? बाबा आणि पप्पा ए शुभम कडे पाहून राहिले. म्हणजे आई आणि मम्मी काही नाही फक्त बाबा आणि पप्पा का? आणि पप्पा ओवी बाबा ते शुभम कडे चालू शेती. ओय ते शुभम काय करायला सर हे बघ कोण आहे ग? पाहून राहिली कोण आहे कोण आहे बारीक पाहून राहिली. कोण आहे ती? कोण आहे? बघ मोबाईल वर बघ तू. हा बघशील ना? ओ बघ, काय बघ बरं कोण आहे बघ बरं. बाय बाय कर ओवी. बाय 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 कर बाय बाय केलं बाय 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 काय करते बाय बाय. असं असं कर ओवी ओवी असं. तसं नाही कर इटली कर विठ्ठल विठ्ठल. सांग मी त्याच्यात मला हे गुलाबाची एक फांदी काढून द्या वहिनी. कोणते याची विळ्याने काढून द्या. तोडून नाही लागणार का? हळू बर का? हा हळू. हा दे बस झाले हो. एवढे खाणार आहेत का आपण? याची लागल अशी द्या एक याची. हा मोगऱ्याची घ्यायची मोगऱ्याची गुलाबाची घेते ना. किती झाली झाले नका मला पूजाला तू त्यालाच बारीक तोडते बाबा. ओढ आता थोडं थोडं हलवायचं प्रयत्न म्हणजे होऊन जाईल लगेच. परत गरम होऊन जाईल. तो लगेच टाकायचा हां ओढ 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 ओढम पाय ना असं गोल गोल. गरम झालं असेल होता हा गोल गोल तर सोडा तू तुम्ही पैर धरा एक साईड. पाटी. गरम झालं का?
निघतोय. तर मी कळवणच्या बाजारातनं नंतर आली होती माझ्या मोठ्या भावाच्या घरी म्हणजे कैलास भाऊच्या घरी. तर तिथं एक छोटीशी चालती फेट घेतली आणि त्यानंतर बघू शकता विहीर किती खोल आहे. तर त्यानंतर मग परत घरी जाण्यासाठी निघालो. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्यानंतर पुढचा व्लॉग तर खूप इंटरेस्टिंग आहे, ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच बघावा लागेल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.